गोलपेक्षा प्रोसेस ऑफ गोल सेटिंग हे काम महत्त्वाचं असतं. आपण आयुष्यभर ध्येय ठरवत राहतो, गोल बनवत राहतो, वर्षाच्या सुरुवातीला मोठे संकल्प करतो, मनात एक ठराविक चित्र तयार करतो. पण काही आठवड्यानंतर वास्तव समोर येतं. उत्साह कमी होतो, अडचणी वाढतात आणि ध्येय हळूहळू दूर जातं. तेव्हा प्रश्न पडतो, इतकी मेहनत करूनही समाधान का मिळत नाही? म्हणूनच प्रोसेस महत्त्वाचं का आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण प्रोसेस म्हणजे आपण दररोज काय करतो, कसं करतो आणि किती प्रामाणिकपणे करतो याचं रिफ्लेक्शन आहे. रिझल्ट्स आपल्या पूर्ण नियंत्रणामध्ये नसतात, पण प्रोसेस मात्र आपल्या हातामध्ये असते. त्यामुळे प्रोसेसवर लक्ष दिलं की माणसाला स्वतःवरती नियंत्रण असल्याची भावना मिळते आणि हीच भावना कॉन्फिडन्स वाढवते. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की ध्येय ठेवलं की यश हमखास मिळतं, पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये ध्येय हे फक्त एक दिशा दाखवण्याचं काम करतं. ते दररोज काय करायचं हे सांगत नाही. त्याऐवजी प्रोसेस म्हणजेच रोडमॅपसारखा असतो आणि जर रोडमॅप बरोबर नसेल तर डायरेक्शन कितीही चांगली असली तरी प्रवास कठीणच होतो. फक्त गोलवर लक्ष दिलं की मन कायम भविष्यामध्ये अडकलेलं असतं. कधी होईल, झालं नाही तर काय, अशा विचारांनी मन भरलेलं राहतं. यामुळे ताण वाढतो, थकवा येतो आणि शेवटी निराशा वाढते. ध्येय अपूर्ण राहिलं की आपण स्वतःलाच दोष देतो, पण खरं तर आपण चुकीच्या गोष्टीला महत्त्व देत असतो. प्रोसेसचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ध्येय मोठं असतं म्हणून ते दूर वाटतं, पण प्रोसेस लहान असते, रोज फॉलो करता येते. रोज थोडं थोडं केल्याचं समाधान मिळतं. आज यश मिळालं नाही तरी आज मी योग्य पाऊल टाकलं ही जाणीव मनाला पुढे जायची ताकद देते. प्रोसेस आपल्याला प्रेझेंटमध्ये ठेवते. आपण आज काय करतोय यावर लक्ष केंद्रित होतं. त्यामुळे तुलना कमी होते, अपेक्षांचा बोजा हलका होतो. अनेक वेळा ध्येय पूर्ण झाल्यावरही मन रिकामं वाटतं, कारण संपूर्ण प्रवासात आपण स्वतःकडे दुर्लक्ष केलेलं असतं. प्रोसेस मात्र प्रवासालाच अर्थ देते. याचं उदाहरण द्यायचं झालं तर अभ्यास, आरोग्य, नातेसंबंध किंवा करिअर सगळीकडे हेच तत्त्व लागू होतं. अभ्यासात फक्त निकालावर लक्ष दिलं तर भीती वाढते, पण रोज शांतपणे अभ्यास केला तर आत्मविश्वास वाढतो. आरोग्यात फक्त वजन कमी होण्यावर लक्ष दिलं तर कंटाळा येतो, पण रोज शरीराची काळजी घेतली तर शरीरही साथ देतं आणि हळूहळू वजन कमी करण्याचं गोल पूर्ण होतं. नात्यामध्येही फक्त अपेक्षित परिणाम पाहिला तर तणाव वाढतो, पण रोज संवाद आणि समजूत ठेवली तर नातं मजबूत होतं. ब्रिटनच्या सायकलिंग टीमचं उदाहरण इथे खूप महत्त्वाचं ठरतं. त्यांनी मोठं यश मिळवण्याचा हट्ट धरला नाही. त्यांनी रोजच्या छोट्या सुधारणांवरती लक्ष दिलं. झोप, आहार, सराव, विश्रांती, प्रत्येक गोष्टीत थोडा थोडा बदल केला. ही प्रक्रिया इतकी मजबूत झाली की यश त्यांच्यासाठी स्वाभाविक बनलं. सक्सेस हे त्यांचं लक्ष्य राहिलं नाही, ते त्यांच्या प्रक्रियेचा एक भाग बनलं आणि अवरेज टीमपासून तर चॅम्पियन टीम या प्रोसेसमुळेच ते बनले. यातून एक खोल सत्य समजतं. ध्येय तुम्हाला काही करण्यासाठी प्रेरणा देऊ शकतं, पण प्रक्रिया तुम्हाला आयुष्यभर घडवते. ध्येय पूर्ण झाल्यावर संपतं, पण प्रक्रिया तुमचं व्यक्तिमत्व बदलते. ती तुमची शिस्त, विचारसरणी, माइंडसेट आणि आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढवते. म्हणूनच आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर स्वतःला एक साधा प्रश्न विचारा. आज मी गोलसाठी काय केलं आणि प्रोसेससाठी काय केलं? हा प्रश्न रोज विचारायला लागलात तर यशाबद्दलची चिंता आपोआप कमी होईल. कारण जेव्हा प्रोसेस मजबूत असते तेव्हा यश येणं हा फक्त वेळेचा प्रश्न राहतो. असेच युजफुल टॉपिक्स या चॅनलवरती येत असतात, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.